हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. आपण 39वा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक आता 39 वाचण्याचा प्रयत्न करूया. अर्जुन आता भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो आहे. पुढे सांगतो आहे, म्हणजे प्रश्न तर आधीच विचारला आहे, पुढे भगवंतांना तो म्हणतो आहे, एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुम अर्हसि अशेषतः त्वत् अन्य संशयस्य छेत्ता न हि उपपद्यते. भाषांतर. हे कृष्ण, माझा हा संशय आहे आणि हा संशय पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. शब्द समजून घेऊया. एतत् मे. एतत् मे म्हणजे हा आहे, मे म्हणजे माझा. तर मी तुम्हाला माझा जो काय म्हटलंय, संशयम, संशय मी हा तुमच्या समोर मांडत आहे. जे आधी सांगितलं ना की असा तो भ्रष्ट तर होणार नाही ना. हा जो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला मनुष्य, एखादा ढग आकाशात भ्रष्ट होतो, एकटा सुटतो तेव्हा ढगांपाच्या समूहापासून, तसा ह्या माणसात तो तर नाही ना भ्रष्ट होणार. तसा असा संशय भगवंता, हा माझा संशय आहे. आणि पुढे कृष्ण, हे कृष्णा काय म्हणतोय अर्जुन पुढे, छेत्तुम दूर करण्यासाठी, अर्हसी तुम्हाला विनंती करतो, अशेषतः, अशेषतः म्हणजे पूर्णपणे. तर भगवंत, हा जो माझा संशय आहे तो पूर्णपणे दूर करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर अर्जुन आता दुसऱ्या ओळीत म्हणतो आहे, वाचूया. त्वत् अन्यः संशयस्य अस्य. तर तो काय म्हणतो आहे की शब्दशः अर्थ बघूया आपण. त्वत् म्हणजे तुमच्या विना, अन्य संशयस्य अस्य, तर तुमच्या विना इतर, संशयस्य या संशयाचा, आणि पुढे म्हटलंय छेत्ता निरसन करणारा, नाही कधीच नाही, निश्चित उपपद्यते मिळणे शक्य नाही. म्हणजे हे भगवंता, तुमच्या विना हा संशय छेत्ता म्हणजे या संशयाचं निरसन करणारा दुसरा कुणीच नाही. तर एकदा पुन्हा भाषांतर वाचूया. हे कृष्ण, माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. तर अर्जुनाला कोणता संशय होता, त्यांनी 38व्या श्लोकात सांगितलाय. संशय जरा 38वा श्लोक वाचूया. अर्जुन म्हणतो आहे, हे महाबाहो कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही. तर आता आपण गीताभूषण टीका वाचूया. त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतोय की माझ्या या संशयाचे निवारण तुमच्या विना दुसरं कुणीच करू शकत नाही. का बरं? कारण तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही सर्वेश्वर आहात. म्हणजे सर्वज्ञ म्हणजे काय, भगवंता तुम्ही परमात्मा रूपात प्रत्येक जीवाने जे धारण केलेलं शरीर आहे त्यातल्या हृदयात राहता आणि त्यामुळे प्रत्येक जीवाचं भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य तुम्ही जाणता. तसंच सृष्टीच्या प्रत्येक अणूतही तुम्ही परमात्मा रूपात राहता आणि त्यामुळे तुम्ही सर्वज्ञ आहात,
सगळं काही तुम्ही जाणणारे आहात आणि त्यामुळे हा जो माझा संशय आहे त्याचं निवारण तुम्हीच करू शकता. आणि तुम्ही सर्वेश्वर सुद्धा आहात, सर्वांचे ईश्वर आहात. सर्वांचे म्हणतात ना, ईश्वर म्हणजे काय, नियंत्रक आहात. आणि हा मला खात्री आहे की तुम्हीच माझ्या संशयाचं निवारण करू शकता. कोणी अन्य ऋषी मुनी आहेत ते या माझ्या प्रश्नाचं किंवा या संशयाचं निराकरण करू शकत नाहीयेत. ते का बरं? कारण हे ऋषी मुनी आहेत, ते काही सर्वज्ञ पण नाहीत आणि ते सर्वेश्वर पण नाहीयेत. तर आता आपण तात्पर्य वाचूया. तात्पर्य: श्रीकृष्ण हे त्रिकालज्ञ आहेत. त्यांना भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांचे पूर्ण ज्ञान असते. असे भगवंत सर्वज्ञ आहेत. भगवद्गीतेच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भूतकाळामध्ये सर्व जीवांचे स्वतंत्र अस्तित्व होते. वर्तमान काळातही सर्व जीव अस्तित्वात आहेत आणि भौतिक जंजाळातून मुक्त झाल्यावरही सर्व जीव भविष्य काळात वैयक्तिकपणे अस्तित्वात राहतीलच. म्हणून भगवंतांनी जीवांच्या भविष्याच्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे. तर प्रभुपाद इथे सर्वज्ञ भगवंत कसे आहेत याच्याविषयी समजावून सांगता आहेत. तर इथे हा जो श्लोक आहे तो आहे जो आपण दुसरा अध्याय आधीच शिकलो आहोत त्यातला 12वा श्लोक आहे. तर तो 12वा श्लोक जरा आपण वाचूया. दुसऱ्या अध्यायाचा 12वा श्लोक. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, नत्वेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते, म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी, तू, हे अर्जुना आणि हे सगळे युद्धभूमीवर समोर आहेत सगळे ते राजे अस्तित्वात नव्हते, असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही. तर अशा प्रकारे ह्या श्लोकाद्वारे भगवद्गीतेच्या प्रारंभीच भगवंतांनी हे सांगितलंय की जीवाचं अस्तित्व तिन्ही काळात आहे. तर इथे जे जीवाचं स्वतंत्र अस्तित्व आहे त्याच्याबद्दल आपण जरा जाणून घेऊया. तर स्वतंत्र अस्तित्व म्हणजे काय? तर प्रत्येक जीव आहे, तर आपण जीव कसा आहे, सच्चित आनंदमय आहे. भगवंत सच्चिद आनंद आहेत, तर जीव त्यांचा अंश आहेत, त्यामुळे जीवामध्ये पण ते गुण आहेत. तर सत म्हणजे शाश्वत, जीव आहे तो शाश्वत असतो. चित म्हणजे ज्ञान शक्ती त्याला असते आणि आनंद म्हणजे आनंदमय असतो. तर ही जी चित शक्ती, जी ज्ञान शक्ती जीवाला असते त्यालाच म्हटलं जातं की हा जीव आहे तो जाणतो स्वतःबद्दल, म्हणजेच काय, त्याला स्वतंत्र अस्तित्व असतं. म्हणजेच नीटपणे आता समजून घेऊया की जीव जाणतो की मी आहे आणि मी इतरांपेक्षा वेगळा आहे. तर हे नीटपणे समजून घेऊया. आता मी तुमच्यापैकी ज्या मोहन मोहिनी माताजी आहेत त्यांना मी जर हाक मारली, मोहन मोहिनी माताजी हे बघा तुम्ही आता असं करा, तर जेव्हा मी असं बोलते तेव्हा मोहन मोहिनी माताजी काय जाणतायत की मी मोहन मोहिनी माताजी आहे आणि माझ्याशी आता वेगळं बोलून मला असं असं करायला सांगतायत आणि मी इतर कोणी दुसऱ्या माताजी नाहीये. मी कोण आहे? मी स्वतः मी आहे, वेगळी आहे, मोहन मोहिनी असं. आणि त्याच वेळी खोलीमध्ये अनेक दुसऱ्या माताजी आहेत, तर त्या सुद्धा काय जाणतात की मी स्वतः मोहन मोहिनी माताजी नाहीये आणि त्यामुळे मला हाक मारलेली जात नाहीये, मी वेगळी आहे. तर ह्याला म्हटलं जातं की जीवाची ज्ञानशक्ती. जीव जाणतो की मी आहे आणि मी इतरांपेक्षा वेगळा आहे. तर
असा हा जो जीव आहे तो चेतन आहे, त्याच्यात चेतना आहे आणि त्यामुळे तो स्वतःबद्दल त्याला चित्त शक्ती म्हणजे ज्ञान शक्ती असते. तर आता मी या खोलीत बसले आहे, तर या खोलीमध्ये अनेक वस्तू आहेत. तर या खोलीतल्या वस्तूंना जर मी हाक मारली, माझ्या समोर इथे एक पाण्याची बाटली आहे किंवा एक पेला आहे, तर त्याला जर मी हाक मारली तर तो उत्तर देईल का? नाही देणार. पण मी एखाद्या व्यक्तीशी जेव्हा बोलते तेव्हा ती व्यक्ती आहे ती मला उत्तर देऊ शकते. तर असं आहे की जीवाला ज्ञान शक्ती असते, त्या जीवाचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं, एवढं आपल्याला कळलं. तर असा हा जो जीव आहे त्याच्याबद्दल इथे प्रभुपाद समजवतात. म्हणजे भगवंतांनी सांगितलेला जो 2.12 ह्या श्लोक नुसार सांगितलंय की भूतकाळामध्येही या जीवाचं स्वतंत्र अस्तित्व होतं. म्हणजे हा जीव आहे तो शाश्वत आहे, तो भूतकाळातही होता, वर्तमान काळातही सगळे जीव आहेत आणि भविष्य काळात जर हा जो जीव आहे त्याला मनुष्य जन्म मिळालाय, त्याने भगवान श्रीकृष्णांची सुरेखरित्या भक्ती केलाय आणि जर तो या जन्म मृत्यू जराव्याधीच्या भौतिक जंजाळातून मुक्त झाला, इथे दिलाय बघा 1, 2, 3 चौथ्या ओळीत दिलाय, भौतिक जंजाळातून मुक्त झाला तरीही काय आहे, तो जीव शाश्वत राहणार आहे, त्याचं भविष्य काळात वैयक्तिक अस्तित्व राहणारच आहे. तर आज आपली वेळ झाली आहे, विराम देऊया आणि हे उरलेलं तात्पर्य आहे ते आपण उद्याच्या भागात वाचूया. श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.